सोलापूर जिल्ह्यानंतर आपण आता नांदेड जिल्ह्यात जाऊया। तिथं भाजपची घराणेशाही कशी सुरू आहे ते बघायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली आहे। नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तसंच कुटुंबातील इतर नातेवाईकांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे। पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपनं एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं चर्चेचा विषय बनलाय। बघा, भाजपचा अजब कारभार आहे। एकाच घरात 6 उमेदवार आहेत। हे कुठं घडलंय तर नांदेड जिल्ह्यातील लोहामध्ये। बघा, नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशींना उमेदवारी देण्यात आली। पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशींना प्रभाग 7 मधून संधी देण्यात आली आहे। तर भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशींना प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी दिली। मेवणा युवराज वसंतराव वाघमारे प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी प्रभाग 8 मधून रिंगणात आहे। भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहेत। ते भाजपकडून एकाच परिवारातील 6 उमेदवार देण्यात आले। आपल्याला टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते। मी त्याच्यावर अधिकचं बोलणार नाही। ते स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात, त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे 6 नाही 10 पण देतील। शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना, उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही। भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबामध्ये उमेदवारी दिलेली नाही। खरं तर मागच्या काळामध्ये 3 नगरसेवक याच कुटुंबामध्ये होते आणि सूर्यवंशी कुटुंब वर्षानुवर्षे लोहा शहरावर आपलं काम करताय आणि त्यामुळं वेगवेगळ्या कुटुंबाची एकमेकाचं नातं जोडलं म्हणजे कुटुंबामधला माणूस होत नाही आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीने जिंकणारे उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळं आजचं जर लोहा शहराचं चित्र बघितलं, भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता मला उमेदवारी दिली नाही अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण नाही। त्यामुळे सक्षम उमेदवार आहेत, निवडून येणारे उमेदवार आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा चुकीचा अपप्रचार करून लोकांचं मत वेगळ्या दिशेला जाईल का हे कैवलवाना प्रयत्न करतायत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।